बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार। भाजप आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न। बारामतीसाठी काँग्रेसकडून उमेदवार निश्चित। काँग्रेसकडून आकाश मोरेंना उमेदवारी। आज हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार। ओबीसी नेते लक्ष्मण हाके बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात अपक्ष निवडणूक लढवणार। हाके आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले भरणार अर्ज, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे इच्छुक। मात्र तनपुरेंनी कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीत अंतिम निर्णय न घेतल्यानं सस्पेन्स। राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी सोहळा। शरद पवार आणि नितीश कुमार घेणार शपथ। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन सदस्यांना देणार गोपनीयतेची शपथ। कोंदो अशोक खरात प्रकरणी वरिष्ठ महिला अधिकारी रडारवर। नाशिकमध्ये पोस्टिंग असताना खरातला मदत। प्रशासकीय पातळीवर अशोक खरातला मदत केल्याची चर्चा। कोंदो अशोक खरात प्रकरणामध्ये नवी माहिती समोर। एका बिल्डरचा 300 कोटींचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात। खरातच्या मदतीनं मोठ्या जमिनी लाटल्याची शक्यता। नागपुरात उद्यापासून 36 तास पाणी पुरवठा बंद। महत्त्वाच्या दुरुस्ती करण्यासाठी 36 तासांचा शटडाऊन। उद्या दुपारी 1 पासून ते गुरुवारी रात्री 10 पर्यंत पाणी बंद। बोईसर MIDC मध्ये पुन्हा एकदा गॅस गळती। कामगारांना श्वसनाचा त्रास। एका कामगाराची प्रकृती बिघडली। सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही। हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करा अन्यथा इराणला नरकात धाडू। ट्रम्प बिथरले। शिव्यांची लाखोली वाहत इराणवर धमक्यांचा वर्षाव। इराणला मंगळवारपर्यंतचा अल्टिमेटम। मुस्तफा खामेनेंचं थेट वॉर रूम मधून इराणच्या लष्कराचं नेतृत्व। खामेनेंची सर्वोच्च कमांडर म्हणून सक्रियता प्रादेशिक तणाव वाढवणारी। पश्चिम आशियातील युद्धावर संयुक्त राष्ट्रसंघामध्ये हालचाली। चीन आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा। दोन्ही देशांकडून तातडीच्या शस्त्रसंधीचं आवाहन। जागतिक शांततेसाठी लष्करी कारवाया थांबवण्याची मागणी। संकट काळामध्ये अफगाणिस्तानच्या मदतीला धावला भारत। पूर आणि भूकंपग्रस्तांसाठी पाठवली आपत्ती निवारण सामग्री। भीषण पूर आणि भूकंपाच्या दुहेरी संकटामुळे अफगाणिस्तान हतबल। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।